राज्यस्तरीय फ्री व ग्रीको रोमन शालेय कुस्ती स्पर्धा नाशिक जिल्ह्यात उत्साहात आयोजन। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय फ्री व ग्रीको रोमन शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे यजमानपद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा कुस्ती परिषद यांनी भूषविले असून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील 14, 17 व 19 वर्षीय वयोगटातील मुलं आणि मुली यामध्ये सहभागी होत आहे। ही स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली कौशल्य सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते। कुस्ती हा महाराष्ट्राचा पारंपरिक आणि लोकप्रिय खेळ असून या स्पर्धेद्वारे राज्यातील तरुण पिढीला स्पर्धात्मक वृत्ती, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले जाते। कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले। या प्रसंगी ॲडव्होकेट विशाल गोरखनाथ बलकवडे, जिल्हाध्यक्ष रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि गोरखनाथ नाना बलकवडे हे उपस्थित होते। मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले। त्यांनी जिल्हा आणि राज्य स्तरावर कुस्ती या खेळाच्या विकासासाठी आणि अधिक संधी निर्माण करण्याची गरजही व्यक्त केली आहे। गोरखनाथ नाना बलकवडे यांनी अनेक पहलवान घडवले, त्याचबरोबर अनेक मंत्र्यांसोबत देखील त्यांचे फोटो आहे। त्यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। ॲडव्होकेट विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी देखील अधिक माहिती देत जिल्ह्यातील खेळाडूंसाठी भविष्यातील योजना मांडल्या। या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यात खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झालाय आणि जिल्ह्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे। आयोजकांचा विश्वास आहे की या स्पर्धेतून अनेक सक्षम खेळाडू पुढे येऊन राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवतील। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपल्यासोबत आहेत विशाल बलकवडे सर, नाशिक जिल्हा अध्यक्ष, कुस्ती संघाचे अध्यक्ष। तर यांनी 23 ते 28 ऑगस्ट रोजी शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर या कार्यक्रमाची रूपरेषा सर आपल्यासमोर सादर करत आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल बलकवडे, अध्यक्ष रेसलिंग असोसिएशन नाशिक। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय 14 वर्ष, 17 व 19 अशा मुलामुलींच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या आहे। या कुस्तीच्या स्पर्धा अंदाजे 1000 खेळाडू यांचा आपण अंदाजे सहभाग इथे अपेक्षित ठेवलेला आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे हा कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे आणि हा खेळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि खेडोपाडी पोचलेला खेळ आहे। म्हणून ह्या खेळाचा प्रचार प्रसार आणि या खेळाची वाढ व्हावी त्या उद्देशानं आपण या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेकरता जिल्ह्यातनं आलेले सर्व क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा प्रतिनिधी आणि सर्व खेळाडू या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक चांगलं व्यासपीठ उभं करायचा प्रयत्न केलेला आहे। कुस्ती हा खेळ फक्त खेळ नसून हा करिअर कसं होईल मुलाचं हे देखील आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपण मार्गदर्शन करणार आहे। महाराष्ट्र क्रीडा खात्याचे व महाराष्ट्र शासनाचे विविध ज्या क्रीडा योजना आहेत त्या देखील आपण क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून शाळांना आपण पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण या सर्व स्पर्धांचं आयोजन करत असताना सर्व नियमांचे, शासनाने दिलेल्या सर्व शिस्तचे हे सर्व आपण तंतोतंत प्रयत्न करून स्पर्धा सर्व यशस्वीरित्या पार पाडण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करायची अपेक्षा व्यक्त करतो। सर्व क्रीडा शिक्षकांचे, खेळाडूंचे पुन्हा एकदा मी बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। आपण बघू शकतो की या कार्यक्रमाला आपल्याच राज्यातून नव्हे तर इतर राज्यातूनही खेळाडू तसेच कुस्तीपटू आलेले आहेत। तर तुम्ही सर या कुस्तीपटूंना काय संदेश द्याल? आज या कुस्ती करता जिल्ह्यातनं आलेले सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, आज एक अतिशय गंभीर विषय जो आज आम्ही पुढच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात चर्चेत घेणारच आहे तो म्हणजे आहे डोपिंगचा विषय, जो अतिशय प्रखरपणे खूपच क्रीडा क्षेत्राला अतिशय पोखरत चाललेला आहे। खेळाडूंना, क्रीडा शिक्षकांना अर्धवट ज्ञान असल्यामुळे, डोपिंगचं पूर्ण नॉलेज नसल्यामुळे अनेक खेळाडू ह्या डोपिंगच्या व्यसनाला बळी पडत आहे आणि शॉर्टकटमध्ये कसं यश मिळेल याच्याकरता त्यांचा अतिशय गैरसमज होऊन चुकीच्या पद्धतीने औषधांचा, इंजेक्शन्सचा सर्रास वापर सुरू झालेला आहे। तर क्रीडा शिक्षक आणि सर्व खेळाडू आलेले आहेत, वस्ताद लोक आलेले आहेत, शासनाच्या ज्या कडक धोरणं आलेले आहेत डोपिंगच्या संदर्भात
त्यांची आपण देखील सर्व क्रीडा शिक्षकांना आणि खेळाडूंना आपण याची माहिती देणार आहे। आणि आता नुकतेच जे क्रीडा मंत्री झालेले आहेत त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक निवेदन देणार आहे की कुस्ती आणि आपले जे अनुदानित खेळ आहेत त्या खेळांमध्ये डोपिंगची टेस्ट करणं हे अनिवार्य करण्यात यावं। नाही तालुक्या पातळीवरती तर किमान जिल्हा किंवा विभाग पातळीवरती तरी एक डोपिंगची टेस्ट घेण्यात यावी, जेणेकरून जे खेळाडू प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, त्या खेळाडूंना कुठेही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि जे कष्ट करतायत त्यांना योग्य प्रकारे न्याय देता येईल आणि प्रामाणिक खेळाडूला जिल्ह्याचं तसंच राज्याचं प्रतिनिधित्व, देशाचं प्रतिनिधित्व करण्यात संधी मिळेल, असा आपण एक प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धांच्या माध्यमातून करणार आहे। की आपण एखाद्या मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो, आता काळच बैलपोळा झाला, त्या मातीच्या गोळ्याला बैलाचा आकार दिला, आपण बैलाची पूजा करतो। आपल्या देशामध्ये आपण नाही का दगडाची, बैलाची, सगळ्यांची पूजा करतो, पण माणसाची पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि या व्यायामशाळेच्या माध्यमातून किंवा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपण माणसं व्यक्त करतो। आणि म्हणून मला अभिमान वाटतो की माझ्या बाजूला बसलेले लोणंदे त्यांचं संपूर्ण खानदान पैलवानी आहे, पूर्ण लहानपणापासून थोड्यापर्यंतच्या घरात जन्माला आले, सगळे पैलवान जन्माला आले। आणि अशा वेळेला ज्याच्या घरामध्ये पैलवानी घर होती ते घर निश्चित पुढे जात असतं। पैलवान हा असा एक क्षेत्रातला माणूस आहे जो या देशाला असा बंदंड नागरिक देतोय। आणि मला आपल्या जे क्रीडा शिक्षक बसले विनंती करायची की आजच्या या काळामध्ये शिक्षणाचं जे आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो ना, आपण प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, शिक्षण हे अतिशय महाग करून टाकलेलं आहे। समाजामध्ये आपल्या शासनाने शिक्षण मोफत दिले गेले पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। क्रीडा शिक्षक शाळेत कमी केलेले आहे। क्रीडा शिक्षकाच्या ऐवजी काय म्हणतो आपण दुसऱ्या कुठल्या शिक्षकाला क्रीडा शिक्षक पाठवते, हे आपल्या दुर्दैव आहे। कारण आमचं एक स्लोगन होतं की जितने ज्यादा खेळ के मैदान उतने कम अस्पताल। जर क्रीडागार असले तर दवाखान्याची गरज पडणार नाही, पण दुर्दैव आपलं असं आहे की या मोठ्या व्यवहारामध्ये बिझनेसमध्ये शिक्षकांकडे दुर्लक्ष केलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।